नमस्कार, स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचं नवीन एका व्हिडिओजमध्ये। तर आता मुलं ट्रिपला गेलेली होती, तर त्यांची पण 2 दिवसाची कपडे आणि स्वेटर ते सगळंच धुवायला आणलेलं होतं। आणि हे जाड स्वेटर ते मग खाली वाळत नाहीत, वरती कसं ऊन भरपूर लागतं त्यामुळं वाळलं, तर त्यामुळे वरतीच टाकलेलं होतं। तर आज कपडे जास्त होते, खाली पण भरपूर आहेत, खाली जागाच नव्हती तशी टाकायला तसं, तर त्यामुळे ही जाड कपडे आहेत ती मग वरती आणून टाकलेली होती। आणि आज टेरेस झाडून पण 10-15 दिवस झालेलं होतं। आता पावसाळ्यात कसं धुवून जातं पावसामुळे ती धूळ, आणि पावसाळ्यात एवढी धूळ पण येत नाही। आता इथून पुढं थंडी संपत आता कमी येते, पण धूळ वारं जास्त राहतं त्यामुळे धूळ जरा जास्तच येते। तर अशी दिसून येत नाही, पण आपण झाडायला गेलं की भरपूर धूळ यावरती निघते। आता पाण्यानं काही सारखं धुवत नाही, कधी तर महिन्यातून 2 महिन्यातून एकदा, पण असं झाडलं तर आता उन्हाळ काम ज्यावेळी करायचं त्यावेळी हे पूर्ण धुवून घ्यायचं, कारण मग ते आपण जे काय वाळवणाचं करत असतो त्यावरती मग धूळ बसू नये। आपण ज्यावेळी वरती घालत असतो त्यावेळी, जे की कुरडया, पापड, तर झाडायचं म्हटलं तर तसा वेळ जात नाही, 5-10 मिनिटात एवढं झाडून होतं, पण झाडायचं म्हणूनच ते राहून जातं। कारण वरती तर झाडू पण ठेवत नाही, कारण झाडू पण तो उन्हानं खराब होऊन जातो, त्यामुळं झाडू खालनं घ्यायचा आणि तो झाडायचं, त्याच्यातच राहतं झाडू। आज येतानाच मी कपडे काढायला येतानाच तो घेऊन आलते, म्हटलं झाडून खाली जायचं। तर एवढं दिसत नव्हतं, पण बघा एवढी धूळ इथं निघलेली आहे। आणि संध्याकाळीच आता दिवस मावळायला लागलं की तसं असं छान वातावरण असतं। तर आता माझं भाज्या वगैरे झालेल्या आहेत, निम्मा अर्धा स्वयंपाक झालेला आहे, राहिलेला स्वयंपाक करायचा। आणि देवाला पण दिवा लावून घेतला आणि तुळशीजवळ पण दिवा लावलेला आहे। स्वयंपाक आमचा लवकरच असतो संध्याकाळचा। तर इथली बाहेरची पण लाईट लागलेली आहे, तर ह्या वेळेला बरोबर ही लाईट लागते। आणि याचा उजेड जास्त पडतो, त्यामुळे बाहेरचा बल्ब आम्हाला घराच्या बाहेर लाईट लावावीच लागत नाही। सोन्याने कॅमेऱ्यावर दिसते, कॅमेरा बसवले सोन्याने दारात। देवळाकडे पाक दिसते ना, ते मस्त मस्त। तर इथं हा अगोदरचाच व्हिडिओ आहे। तर मुलांना ट्रिपला देण्यासाठी थोडंसं मी रव्याचं लाडू बनवलेलं होतं, तर पूर्ण डिटेल रव्याच्या लाडूची रेसिपी मी अगोदर पण म्हणजे दिवाळीचं फराळ आपलं चालू होता त्यावेळी पण शेअर केलेली होती। तर आज पण जास्त नाही, थोडं तुमच्याबरोबर शेअर करते। तर इथे मी 3 ग्लास एवढा, आता ह्या ग्लासनंच रवा घेतलेला आहे, जो की अगदी 0 नंबरचा रवा असतो तो घेतला आहे। आणि 3 ग्लासला 2 ग्लास साखर घेतली, 1.5 ग्लास साखरसुद्धा चालू शकते, म्हणजे रव्याचे अर्धी साखर घेतली तर चालू शकते, किंवा 3 ग्लास रवा आणि 2 ग्लास साखर घेतली आता इथं मी घेतलेले। तर रवा अगोदर असा कोरडाच भाजून घ्यायचा, आणि नंतर मग मी यामध्ये तूप टाकते। आणि कढई थोडीशी मोठीच घेतली, त्यामुळे एका वेळेला सगळा रवा म्हणजे जास्त वेळ जात नाही भाजायला। तर रव्याच्या लाडूमध्ये रवा जेवढा छान भाजला जाईल तेवढं, मग आता तुपाचं प्रमाण जेवढं तुम्ही वाढवचाल तेवढे लाडूसुद्धा छान होतात। तर रवा अगोदर एक 5-10 मिनटं मी असाच भाजून घेतला, आणि नंतर यामध्ये तूप टाकलेलं आहे। तर अजून एक 15 मिनटं, तर एवढा रवा भाजण्यासाठी 20-25 मिनटं वेळ द्यावा लागतो, कारण रव्याच्या लाडूला मेन हेच आहे की रवा आपण किती व्यवस्थित भाजतो त्यावर मग लाडू बनतात। तर इथं पाक बनवायला तोपर्यंत मी साईडला ठेवून देते। तर साखर बुडेल इथपर्यंत पाणी टाकलेलं आहे, तर ह्याचा एक तारी पाक बनवून घ्यायचा।
आणि रवा बघा असा अगदी सतत हलवत ह्याला भाजून झालेला आहे आणि कलर पण बऱ्यापैकी ह्याचा चेंज झालेला आहे. आता ही कढई मी उतरून ठेवली आणि नंतर हा पाक पण आता झालेला आहे. 1 तारीच पाक बनवायचा असतो, जास्त पुढे गेला तर पण लाडू कडक होतात. मग तर अशी तार चालते तिथंपर्यंत बनवून घ्यायचा किंवा असं एखाद्या प्लेटमध्ये काढून घ्यायचा आणि थोडासा थंड होऊ द्यायचा एखाद मिनिटभर आणि थंड झाल्यानंतर मग चेक करून बघायचा. तर ह्याची बघा ही अशी 1 तार चालते. गॅस बंद करून टाकलेला आहे. पण माझं झालं असं की कढई गरम होते आणि रवा पण गरम, त्यामुळं हे पाक लगेचच हे लाडू बांधावे लागले. त्यामुळं पाक जास्त मुरत नाही, जास्त वेळ मुरल तेवढे लाडू छान होतात. तर कढईतून मी रवा दुसऱ्या भांड्यात घ्यायला पाहिजे होता. त्यामुळं काय झालं की कढई पण गरम होते आणि पाक पण गरम, त्यामुळे लगेचच लाडू बांधावे लागले. तर ह्याच्या वड्यासुद्धा झाल्या असत्या. जर वड्या करायच्या असतील तर ही पद्धत चांगली आहे, पण लाडू बांधायचे असतील तर मग दुसऱ्या भांड्यात काढून घ्यायचं. दोन्ही पण गरम आपल्याला नको आहे, किंवा पाक थंड असेल तर मग चालू शकतं, पण दोन्ही पण थंड ठेवलं की मग असं हे लगेचच लाडूचं मिश्रण तयार होतं आणि लाडू बांधावे लागतात, नाहीतर मग ते कडक होतात. तर हे एवढे रव्याचे लाडू बांधून झालेले आहेत. तर मुलांना शेवच्या लाडूपेक्षा म्हणजे मुलीला जास्त रव्याचेच लाडू आवडतात. तिला शेवचा लाडू किंवा डाळीचे लाडू असतात ते आवडत नाहीत. ओम खातो, पण जान्हवीला जास्त दुसरा कोणताच लाडू आवडत नाही. तिला फक्त रव्याचाच लाडू आवडतो आणि ते करायला पण सोपे आणि पटकन होतात. तर इथं हे चिकाचं दूध आहे, तर ह्याचा खरवस बनवते मी. तर यामध्ये फक्त गूळ आणि वेलची टाकली, तर साखरेऐवजी गूळ टाकलं तर नाही, जो खरवस आहे तो चवीला छान होतो. आणि इथं आता गूळ आता चवीप्रमाणे गोडीप्रमाणे टाकून घ्यायचा आणि वेलची फक्त. तर 2 वेलच्या आहेत त्या मी इथं सोलून म्हणजे त्याची पावडर करून टाकलेली. हे पूर्ण थंड गॅस बंद केल्यानंतर वेलची पावडर टाकायची, कारण गरम ह्यात टाकले तर मग त्याचा जो स्वाद आहे तेवढा शेवटपर्यंत राहत नाही. तर एक 5-10 मिनिटामध्येच खरवस व्हायला तयार, म्हणजे वेळ लागत नाही. जो आपण वड्या बनवतो चिकाच्या त्याला थोडंसं सेट होईपर्यंत टाईम जातो, पण हा खरवस करायलाही अगदी सोपा, झटपट आणि खायलासुद्धा छान लागतो. तर सोबतच माझ्या चपात्या पण म्हणजे रोट्या करायच्या चालू होत्या. तर हे थोडंसं थंड झाल्यानंतर जो कोवळ्या दुधाचा म्हणजे चिकाचा जो खरवस केला जातो, तर हे दुसऱ्या वेळेचं किंवा तिसऱ्या वेळेचं दूध होतं. पहिल्या वेळेचं असतं त्याचा खरवस म्हणजे तो जास्त करकरीत होतो, पण असा दुसऱ्या वेळेचा छान होतो.